नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आहे कलर्स मराठी वाहिनीवरील मोहिनी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे मोहिनी मालिकेतले कलाकार. कसे हाय. आहात? मस्त टकाटक. कसं शूट सुरू आहे? कारण खूप ऊन आहे. ऊन असलं तरी आमच्याकडे मायेचा ओलावा देणारी आमची माणसं आहेत शूट. घाम गाळत काम करतोय. हो म्हणजे घाम येतोच आता, त्याला काही पर्याय नाही. आपण सूर्याला नाही झाकून ठेवू शकत. गरमी होतेच आहे, पण शेवटी पोटापाण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना. काम करतो आम्ही रोज. नाही आणि खरं तर आमचं घर पण आहे ना, जे इथे राहायचे म्हणजे लाईव्ह लोकेशन आहे, त्यामुळे असं होतं की जसं शूटच्या अनुषंगाने आपण जेव्हा एखादं लोकेशन बघतो तेव्हा सगळं मोठं मोठं असतं. पण आम्ही हे जे घर होतं राहतं घर घेतल्यामुळे येतात बंधनं की छोट्या रूम आहे त्याच्यामध्ये शूट करायचं असतं. पण तेच आहे की आमची भट्टी इतकी छान जमली की त्या भट्टीत सुद्धा आम्ही चांगलं काम करतोय. कोट्या नाही, आणि मेकअप रूम्स मध्ये एसी आहेत, त्यामुळे तो एक जरा सुदिंग पार्ट आहे की प्रोडक्शन उत्तम असलं की कसलाही त्रास होत नाही. घाम गाळायला आम्ही तयार असतो. मग मस्त. बरं, आता मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे कारण मोहिनी आणि प्रतापराव समोर येणार आहेत आणि तुम्ही एक आई म्हणून या ट्रॅक बद्दल काय सांगाल? सुरुवात आधी प्रतापरावांचं नाव निघालं की ताई ताई माझी थरथर. हा, आता ते एकमेकांसमोर येत आहेत, पण ऑफकोर्स शालिनीला काळजी या गोष्टीची, कारण ते तिच्या जीवावर उठले होते. ती हीच प्रार्थना करते देवापुढे की ते एकमेकांसमोर नाही आले तर बरं आहे. तर आता ती ऍक्च्युली ती येते का नाही, का ती आत्ता येते का नंतर येते, हे बघण्याकरता लोकांना मालिका बघावी लागेल. कारण आत्ता ते आऊट झालंय माझ्या मते. तो आमचे महेंद्र जे आहेत ते स्वप्न बघतात. तो एपिसोड आला की ते दोघं एकमेकांसमोर आले आणि त्यांनी पकडले की ही तीच मोहिनी आहे त्यांच्या मानेवरच्या खुणेवरून. पण ते स्वप्न होतं. ही महेंद्रची भीती आहे जी बाहेर आली, जी माझ्याबरोबर महेंद्रना पण भीती वाटते की मोहिनी जर प्रतापरावांपुढे आली तर काय व्हायचं, काय होईल. पण अजून तरी देवाच्या दयेनं आली नाहीये ती. पुढे येईल त्यावेळेला बघू. ॲज अ टीम आम्ही उभे आहोत खंबीरपणे, है ना. पण एक शब्द सांगेन मी यासाठी, थरार. का सांगते, प्रतापराव खरंच जेव्हा समोर येतात ना तेव्हा ते सगळंच थरारक होऊन जातं. आणि केवढं पॅकेज आहे ना ही सिरियल, म्हणजे की प्रतापरावांमुळे तो थरार अनुभवायला मिळतो, आमच्या फॅमिलीमुळे एक बॉन्डिंग अनुभवायला मिळतं, आरके मुळे एक चंदेरी दुनिया ज्याचं फॅसिनेशन असतं आपल्याला, अशा दुनियेचं जिथे आपण पटकन पोचू शकत नाही ती दुनिया पाहायला मिळते. मोहिनीमुळे ऍक्च्युली ज्या सुपर वुमन आपण आता स्वतःला म्हणून, म्हणजे आम्ही पण आहोत दोघी जणी त्यातल्याच एक, की 13-14 तासांची शिफ्ट, 2 तासांचा प्रवास प्लस घरचं सगळं करणं. तर मोहिनी सारखं एक कॅरेक्टर जे सुपर वुमन ऍक्च्युली आपण बघतो, स्नेहलता म्हणजे जी कार्तिकी झाली आहे, त्या कॅरेक्टरमुळे आजची किंवा याच्या मागच्याही पिढ्या, जेनझी असतील किंवा त्याच्या मागच्याही, की कुठे चुकतोय नेमकं, काय बदलायला हवं यातला बदल कळतो. इतके फ्लेवर्स आहेत ना सिरियल मध्ये. पण मला प्रतापरावांचा जेव्हा ट्रॅक येतो तेव्हा मला पर्सनली आवडतो, कारण तेव्हा मी जास्त स्ट्रॉंग दाखवली जाते. प्रतापराव आले किंवा त्यांचा कुठला विषय आला की पिंकीचा मूड ऑन होतो, चार्ज अप होते आणि हिला एकटा सांभाळायचं असतं. पण आता पुढे काही सीन्स येतील ज्यामध्ये तुम्हाला ते सरप्राईज कळेल कदाचित की मी असं का म्हणतेय. तर प्रतापराव आले की एकूणच सिरियलचा नूर चेंज होतो, ही खरी गोष्ट आहे. आणि मोहिनी बाबतीत तिची आई जी आहे ती प्रचंड हळवी आहे. तिला सतत तिची काळजी वाटत असते, ती बाहेर जाऊ नये किंवा अशी कोणती तरी गोष्ट जी समोर आली की असं काय होईल. तर ती एक हळवी बाजू, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताय? शेवटी आई आहे ती. आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायमच लहान असतं. त्यामुळे ती प्रोटेक्टिव्ह आहे. आणि ज्या परिस्थितीतून ती स्वतः कार्तिकीला घेऊन बाहेर पडली आहे पोटात मोहिनी असताना, ते तिला असं वाटतं की परत नाही अनुभवायचं मला आणि माझ्या मुलींनाही ते नाही नशिबात आलं पाहिजे. त्यामुळे ती प्रोटेक्टिव्ह आहे. आणि आई अशीच असते. किती तिचा राग आला प्रसंगी तरीही एका ठराविक वेळेनंतर आपल्याला जाणवतं की नाही, आई चुकीची नव्हती. आणि मला असं वाटतं की आई चुकीची नसतेच 100%. नाही, पण मी हे ताईच्या लेकीसोबतचं तिचं बॉन्डिंग पण मी बघते की किती मैत्रिणीसारखं ट्रीट करते ती तिला. म्हणजे जितकी काळजी करते, जितकी केअर करते, कौतुक करते, तितकीच ती चिल पण असते तिच्या बाबतीत, की अरे तिचं लाईफ आहे, तिला करू दे, तिच्या गमती जमती सांगत बसते. इतक्या लांब राहते ती, पुण्याला राहते, तरी सुद्धा ताईला असं कधी मी ओव्हर प्रोटेक्टिव्ह होताना बघितलं नाहीये. कायम ती अशी असते की तिला तिचं कळतं.
सो तेच कुठेतरी मात्र मोहिनीच्या बाबतीत जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे, त्याला रिझन्स आहेत. पण ह्या बाबतीत शालिनी आणि ताई एकदम विरुद्ध आहेत असं मला वाटतं, की ती अजिबात तिच्या मुलीच्या सतत मागे नसते, जशा आया असतात ना तसं अजिबात ताईचं नाहीये. सो गुड बॉन्डिंग मला त्या दोघींचंही दिसतं आणि या दोघींचंही दिसतं. सेटवर कसं वातावरण आहे नेमकं सगळ्यांच्याच बाबतीत? आता तू बॉन्डिंग बद्दल बोलतेस तर सगळ्यांचं एकमेकांबद्दल किती छान जमतंय. इतकं बॉन्डिंग आहे की मी आता म्हणू शकते की वासुदादा तिथे वाट बघतोय आमची सीनला जायची. तो कावरा बावराहून उभा आहे की कधी या सुट्टायत आणि मी कसा बघतो वासुदादा कसा बघतो वासुदादा शेड्यूल हँडल करतो आमच्याकडे आणि तो काम पण करतोय बरं का मालिकेमध्ये. तुम्हाला एक असा काय म्हणतो एक असा फ्रेश चेहरा जेव्हा कधी मालिकेच्या शूट मध्ये गोरा गोमटा असा टीका लावलेला छान दिसेल तर तो आमचा वासुदादा आहे. आणि तो असा आला रूम मध्ये आला की तो एक मुआयना घेतो, आपण हिंदी शब्द आहे ना मुआयना, तसा तो आला की वासू काय काय झालं वासू? सीनला आहे. रेडी आहे ना तुम्ही? रेडी आहे ना? मागे उभा आहे आता. तर इतकं छान वातावरण आहे. टीम कमाल आहे, कारण आमची मंजिरी ताई कमाल आहे, वैभव दादा कमाल आहे, शैलेश सरांसोबत मी आधी काम केलेलं आहे, ताई कमाल आहे आणि शंतनू दादाबद्दल प्रश्न नाही. मुली नशीब, ते खूप नशीब लागतं ना चांगली टीम असणं. कधी प्रश्नच नाही, हे नशिबानच. मला असं वाटतं डिब्बा नाही आमच्याकडे. नाही अगदीच, म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येक मूल हे आपलं नशीब घेऊन येतं. तसं मोहिनी हा शो, हे बाळ जे नशीब घेऊन जन्माला आलेलं आहे ना, त्याच्या नशिबात सगळं छान आहे. प्रोड्युसर पासून स्पॉट दादापर्यंत अख्खी जी टीम आहे, सगळेच डिपार्टमेंट सगळेच A1 आहेत. रिस्पेक्टफुली बोलतात, वागतात आणि सीन्स आमचे इतके उत्तम लिहून येतात. त्यामुळे सगळ्याच दृष्टिकोनातून आम्हाला खूप मज्जा येते. आणि यांच्या जीवावर मी अंधेरीतनं ठाण्यावर येते ग इकडे काम करायला, नाही तर कोण येईल. तिकडे मळला भरपूर मालिका चालू आहेत, पण इथे यायचं कारण केवळ मंजिरी ताईचा प्रोजेक्ट, वैभव दादा त्याच्यामध्ये आहे आणि बाकीची टीम मला माहिती आहे कारण मी यांच्यासोबत आधी काम केलेलं आहे. त्यामुळे बिनधास्त म्हणतो ना आपण की यांच्या खांद्यावर काय म्हणतो आपलं भार देऊन बिनधास्तपणे फक्त काम करायचं चांगलं, बाकी काही आपल्याला इथे त्रास होणार नाही. मस्त, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? हेच सांगू की मोहिनी आत्ताच आमचं बाळ रांगायला सुरुवात झालेली आहे, तर ते हळूहळू आता जेव्हा आपला बॅलन्स घेऊन ते चालायला लागेल त्यावेळेला मदतीचा हात द्या आणि आमचा शो बघा. आम्ही आमच्या बाजूने 100% प्रयत्न करतोय तुमच्या पसंतीस उतरण्याचा. तर ते ऍक्सेप्ट करा आम्हाला सगळ्यांना मोहिनीची फॅमिली म्हणून. आणि मी हेच सांगेन की तिच्या पण खूप मालिका झाल्यात, माझ्याही खूप मालिका झाल्यात, पण कन्सिस्टंटली इतकं उत्तम लिखाण, उत्तम सीन, कोरिओग्राफी सीनची, हे सगळं फार रेअरली, मी नाही म्हणत नाही, आधीही खूप उत्तम कामं केलेली आहेत, पण कन्सिस्टंटली मिळणं ही फार नशिबाची गोष्ट आहे आणि ती आम्ही इथे अनुभवतो, ते तुम्हालाही अनुभवायला मिळेल. त्यामुळे मोहिनी नक्की बघा, एकही एपिसोड चुकवू नका. जिओ हॉटस्टारवर सुद्धा आमचे एपिसोड्स लवकरच येतात, त्यामुळे ते बघा आणि प्रतिक्रिया देत राहा, कमेंट्स करा, आम्हाला छान वाटेल. थँक्यू. थँक्यू, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय आणि तुम्हाला मालिकेसाठी थँक्यू, शुभेच्छा. खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.